आवाज सर्वसामान्यांचा। मी तुझ्याकडे आहे, तू इकडे कशाला आलास, असा साक्षात्कार झाल्याने डांबेवाडी येथील सूर्यकांत नलवडे यांनी आपल्या डोंगर दऱ्याखोऱ्यातील शिवारात गेली 18 वर्ष झाली दत्त महाराजांचे मंदिर बांधून सेवा चालू ठेवली आहे। डांबेवाडीच्या दऱ्याखोऱ्यातील इनाम शिवारात सूर्यकांत रामू नलवडे हे लहानाचे मोठे झाले। सूर्यकांत नलवडे हे अडचणीत होते, त्यावेळी भगवंताशिवाय त्यांना पर्याय नव्हता। सेवा करण्यासाठी शिवारात त्यांनी काढाची कोप तयार केली होती। लहानपणापासून 36 वर्ष काढाच्या कोपीत दत्तांचा फोटो ठेवून आराधना ध्यानस्थ होऊन सेवा करणारे हे निस्सीम भक्त गाणगापूरला जाऊन भगवंतांची सेवा करू लागले। गाणगापूरला जाऊन तुमची सेवा करायची आहे, बाकी काही नको, असे महाराजांना साकडे घातले। त्यानंतर मी इथे आहे तुझ्याकडे, तू कशाला आलास इकडे, असा साक्षात्कार झाल्याने काढाच्या कोपीच्या जागेवर मंदिर बांधले आणि सेवा चालू ठेवली, असे नलवडे यांनी भावनिक उद्गार काढले। साक्षात्कार झाल्याने आणि मंदिर बांधल्यापासून आजपर्यंत 19 वर्ष झाली निस्वार्थ सेवा चालू ठेवली आहे। इथे आल्यानंतर भक्तांची इच्छा पूर्ण होत आहे आणि भक्तांना समाधान वाटते। शेवटी जन्माला येऊन धार्मिक कार्य हातून घडल्याने सूर्यकांत नलवडे यांनी समाधान व्यक्त केलं। अशा तऱ्हेने डांबेवाडी येथील इनाम मळ्यात दत्त मंदिराच्या आवारात दत्त जयंती, श्रावण महिन्यात पारायण आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला जातो। पाहुयात ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत डांबोळी शिवारात। या शिवाराचं नाव काय? इनाम। हां, इनाम इनाम मळा। इनाम मळा। अच्छा, आता तुमचं नाव सांगा। सूर्यकांत रामू नलवडे। सूर्यकांत रामू नलवडे। हां, तर आता काय सांगाल हे मंदिराविषयी? कधी बांधलं, का स्थापना केली, कधी झाली? ही स्थापना ज्यावेळी मी अडचणीत होतो हां, त्यावेळी भगवंताशिवाय मला पर्याय नाही, अच्छा, म्हणून भगवंताच्या पाठीमागं लागून हां, गाणगापूर गाठी, बरं, तिथं सेवा केली अच्छा, आणि तिथनं पुण्या माझ्या ह्या घरी डांबेवाडीत महाराजांनी स्थान मांडले। अच्छा, तुमची ओळख सांगा। माझं नाव, तुमचं संपूर्ण नाव सांगा। सूर्यकांत रामू नलवडे, राहणार डांबेवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा। हां, या शिवाराचं नाव? या शिवारात इनाम मळा। इनाम मळा। अच्छा, तुम्ही आता सुरुवातीला म्हणाला इथे कोप होती। हां, कोप होती। ते कोपेविषयी तिथून सुरुवात करू आपण। काय कोपे सांगा? कोपेत आराधना समाधी लागण्यासाठी कोप बनवलेली होती, सेवा करण्यासाठी। बरं, त्या सेवेतनं पुण्यात निष्पन्न झाले की माझं इथं मंदिरच बांधा। बरं, प्रसन्न झाला सद्गुरू। बरं, आणि त्यांनी स्वप्नद्वारे मला ऊर्जा वसवली अच्छा, की तुम्ही आपलं सेवा करायला अच्छा, बांधा। बरं, त्यामुळे ह्या क्षेत्रात पडलो मी बरं, आणि त्यांनी माझ्याकडून ही मंदिर बांधून घेतले। अच्छा, आणि बाकी लोक उपकार, गाणगापुरात गेलो त्यावेळी 2च प्रश्न सांगितलं होतं हां, की माझ्या हातनं लोकोपकार कसं होईल अच्छा, आणि तुमची सेवा सकाळ संध्याकाळ कशी होईल, एवढंच मला द्या, बाकी काय नको मला। म्हणजे मला तुमची सेवा करायची आहे, हां, ह्यासाठी तुम्ही गाणगापूरला गेला? गाणगापूरला गेलो, तिथनं पुण्या चमत्कार होऊन इथं त्यांनी स्थान मांडलं आणि सकाळ संध्याकाळ आपली सेवा मी चालू ठेवलेली आहे। अच्छा, ह्यातूनही लोकोपकारही जातो, लोक अडचणी जाते तर त्याचं सद्गुरू ऑटोमॅटिक निवारण करते। बरं, आपल्याला काही करावं लागत नाही त्याच्यात। अच्छा, म्हणजे काय असं, म्हणजे आता किती वर्ष झाली आता तरी मंदिरावर तुम्ही स्थापना करून? जवळजवळ 15-16 वर्ष झाली। 15-16 वर्ष। 16 वर्षात तुम्ही? त्याच्या अगोदर कोप होती। कोप होती, बरं, कोपीत 36 वर्षे काढली। अच्छा, कोपीत काढाच्या कोपीत 36 वर्षे काढली हां, आणि नंतर पुण्या साक्षात्कार झाल्यावर हां, पुण्या मंदिराकडे वळलो। अच्छा, अगोदर कोपीत काढली। कोपीत म्हणजे काय नक्की कशी? एक फोटो ठेवला होता महाराजांचा बरं, हां, आणि त्या फोटोच्या पुढं ध्यानाचं बसणं, अच्छा, त्याची आराधना करणं अच्छा, ही चालू ठेवलं होतं। आणि पुण्या 12 वर्षाने त्यांनी पळली 12 वर्षांनी तुम्हाला पडली? त्यामुळे तिथनं पुढे ही चालू कार्यक्रम लागला। आता तुम्ही दरवर्षी दत्त जयंतीला काय म्हणजे हे करता तुम्ही? दत्त कार्यक्रम, उत्सव पार पडतो? हां, दत्त जयंतीला पारायण चालू असते ती। हां, आणि शेवट दत्ताच्या जन्मा दिवशी हां, भंडारा वगैरे प्रसाद, महाप्रसाद तयार करतो। बरं, 7 दिवशीचं पारायण चालतं। अच्छा, श्रावण महिन्यात महिना अख्खं पारायण चालतं। श्रावण महिन्यात श्रावण महिने करता महिनाभर? महिनाभर। अच्छा, बाकी काय अशी सेवा चाललेली आहे महाराजांच्या आशीर्वादाने।
वर्षभरात भक्तजन किती येतात, म्हणजे काय त्यांना तुम्ही आणि काय नाही, त्याने फक्त प्रसाद देणं हां ही एवढंच म्हण, बाकी काय मागणं नाही, फक्त प्रसाद देणं हे कर्तव्य पहिलं आहे. अच्छा, स्वार्थ नाही, स्वागत. निस्वार्थपणे सेवा चाललेली माझी. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही मला हे द्यावं, या माणसानं अमकं द्यावं तमकं द्यावं असं अजिबात अच्छा, इच्छा नाही. तुम्ही एक निस्वार्थी म्हणजे सेवा करताय. सेवा. किती वर्ष झाली म्हणजे तुम्ही आता सेवा करताय? जवळजवळ 36 वर्षे झाली. 36 वर्ष झाली. हं. मग काय तुम्हाला म्हणजे असं स्ट्रगल, त्या म्हणजे त्रास वगैरे त्यामुळे काय नाही, फक्त साक्षात्कारच झाला. साक्षात करता? हं. एक मानापाशी शेपटन मनगटापाशी त्याचं तोंड होतं. काय सांगता? हां, अच्छा अच्छा, सर्पाचं जिवंत, म्हणजे बाकी जिवंत होता तो, बरं. आणि तोच माझ्या पायाखाली गेला, ताठेवर त्या ठिकाणी गेला, अदृश्य झालं थोडक्यात सांगायचं म्हणजे. त्यावेळी तुम्हाला असं काय वाटलं, म्हणजे जाणून आलं काय? महाराजाची आपली गाठ घेतली, नमस्कार केला, आपला बरं. आरती चालू, सेवा चालू, शेवटचा. बाकी काय नाही अपेक्षा मानली. मला अमकं द्या तमकं धन द्या काय द्या असं अजिबात काय नाही, अच्छा, निस्वार्थ. म्हणजे आता वर्षातून किती भक्तजन इथे येतात? अनेक येते ते, कुठून कुठून येतात? अनेक बाहेरून येते ते, ज्याला कळ येते येऊन आपलं नमस्कार करते ते, पाया पडते जाते निघून पडून. कुठून कुठल्या गावावरून येतात? गावावरून येतात काय असं नाव? हे आजूबाजूला कांदरगटाव आहे, इकडं नारावण आहे, आमूड आहे, बरोबर. वडूजपर्यंत फार थोरले कटाव, भुसावळी, अच्छा, वाटार, किरवली वाटार, अनेक लांब लांबचे माणसं येऊन आपली दर्शन घेऊन जाते. म्हणजे त्यांना कसं कळालं की बाबा मंदिर आहे? ती त्याने हिथं दुःखात होते ती, बरं. महाराजापाशी हिथं आल्यानंतर मग त्यांचं दुःख निवारण केलं महाराजांनी, आणि त्याची एकरूपता झाली या ठिकाणी, म्हणून ती येते. बाकी काय नाही, म्हणजे त्यांना एक काहीतरी चमत्कार घडला, शांती मिळते, शांती मिळते इथं आली, म्हणजे त्यांची एक इच्छा पूर्ण होती. इच्छा पूर्ण होती. काय तुम्ही काय सांगाल? आता काय सांग, हां, माझं नाव माझं नाव रत्नाबाई बरं. सूर्यकांत नलवडे, राहणार दांबेवाडी. रत्नाबाई सूर्यकांत नलवडे, राहणार दांबेवाडी. बरं, काय सांगाल आता? हिने मालकांनी सांगितलं असे आता सेवा मालक सेवा करते तर मी बी करते त्यांच्या ह्यानं. आपलं लोटायचं, हे करायचं, कुणी आलेलं चहा पाणी द्यायचा, आपला उपकार लोक उपकार करतो आपलं, दुसरं केली. काय. तुम्ही बी हो. ह्यांच्याबरोबर हो, हो. भक्ताप्रमाणे सेवा करताय दत्ताची. आपला भांडारा असला तर त्याचा प्रसाद करायचा, ही समजायला वाटायचा, दुसरं काय आहे, सेवा करायची. येईल त्याला आपल्या त्याचा कप द्यायचा, पाणी द्यायचं. अच्छा, म्हणजे तुम्ही सुद्धा यांच्याबरोबर हो, दत्तांची सेवा करताय. मग बाकी काय अजून सांगाल? काय आता तुमची मुलं कुठं असतात काय? माझा एकच मुलगा आहे आणि 5 मुली येते मला. बरं, ती मुंबईला असतो, कलबुर्गीला. कळमुलीला. हो, आता आम्ही इथं आहे म्हणलं तिथं धंदा इथं, अच्छा ते आपलं कवा तरी येतो. अच्छा, मग 5 मुली येतात, येते त्या कधीतरी असं कार्यक्रम असले म्हणजे येते ते. बरोबर. मुलांना काय वाटतं तुमचे, तुम्ही असं सेवा करता? ते त्यांचं मला मत काय? चांगलं वाटतं, त्याला काय आहे, चांगलं. ती पण सेवा करते जातं बी, इथे बी आले. अच्छा अच्छा, मुलं सुद्धा हो यामध्ये सेवा हो, करतात. मुलं पण करते ती सेवा. एकच मुलगा आहे मला, 5 पारायण वगैरे करतो इथे येऊन, हो. पारायण वगैरे होय, करतात. करते ती. मार्गी आहे तेवढी. अच्छा. महाराज त्यांच्या आशीर्वादावर. कुठलं महाराज आलं म्हणजे पारायण इथं करते ती. मग शेवटी तुम्हाला काय आपलं म्हणजे काय वाटतं समाधान? शेवटी आता काय म्हणजे शेवटी अतिशय समाधान आहे. हो. आयुष्य जन्माला येऊन समाधान झाले आपले. आता काय राहिलं नाही अपेक्षा, रुळावर आहे. महाराज आला आपल्यापाशी, मला बंद केलं कानकापूरला जायचं, म्हणजे मी महाराज- इथं आहे आणि तू तिकडे कशाला आला, असं त्यांनी स्पष्ट स्वप्नात येऊन सांगितलं. अच्छा, म्हणजे मी इथे आहे, तू तिकडे कशाला येतो? मी कशाला? इथे तुझ्या जवळच आहे असं म्हणजे हां. मग म्हणून त्यांनी ती पुण्यात जायचं बंद केलं, मी सेवा चालू आहे. इथं सेवा तुम्ही चालू करताय. आहे. तर मंडळी, अशा तऱ्हेने इथे एक कुटुंब दत्ताची सेवा करत आहे. स्थापना झाली 17 वर्ष झाली, आणि अशा तऱ्हेने चांगली सेवा यांच्यातून कार्य चांगले घडत आहे. तर आपण पाहताय मायभूमी न्यूज. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.